स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा लफडा चषक 2025 मध्ये। अ गटाची नुकतीच पूर्तता झाली आणि अ गटाचा निकाल असा निघाला की या अ गटामधून अशोक कुमार 11 तुर्बे संघाने प्रथमतः ट्रायंग्युलर फेरी गाठलेली आहे। ब गटाला आपण सुरुवात करणार आहोत। 24 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आणि 24 संघांमधून 3 गट आपण पाडलेले आहेत। आता ब गटामध्ये आपण आलेलो आहोत। ब गटामधील पहिला सामना आपल्या समोर असेल बोनकुडे 11 बोनकुडे विपक्ष ऐरोली कोळीवाडा। या दोन संघांमध्ये लढत लढली जाणार आहे। बोनकुडे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ऐरोली कोळीवाडा संघाला फलंदाजीसाठी। सलामीला आलेली जोडी सलामीवीर आपण पाहू शकाल अभि जोशी आणि अनिकेत साळुंके। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागरचंद। 4 षटकांची लढत आणि 4 षटकांच्या लढतीला केली जाईल सुरुवात। यानंतर होणारा सामना असेल साईशा 11 तळवली विपक्ष रुद्र जिवांश 11 महापे। तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण व्यासपीठावर येऊन नाणेफेक पूर्ण करून घ्यायची। पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात। सागरचंद राईट आर्म ओव्हर द विकेट्स। पहिला चेंडू अभि जोशीने पंच केलाय। विघ्नेश पाटीलचा चेंडू खाली आणि सोपा झेल पकडून अभि जोशीला पहिल्या चेंडूवर गोल्डन डकच्या रूपाने परतवलं जात आहे माघारी। फलंदाज झाले बाद। इनॅट नंबर 3 फलंदाज क्रमांक 3 मनोज चव्हाण आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील। पहिल्या चेंडूवर एक मौल्यवान विकेट गोल्डन डकच्या स्वरूपात अभि जोशीला माघारी परतवलं गेलंय। दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा हुक करायचा होता परंतु या चेंडूवर कोणताही संपर्क झालेला नाहीये। निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती। 2 चेंडू मागे अजून पर्यंत धावसंख्या गोलंदाजाने सुद्धा चांगलाच इम्प्रेस केलेला आहे या संपूर्ण हंगामामध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये। यावेळेस वाट पाहिली, चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केला गेलाय। वाईडिश स्क्वेअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। एक धावकडून सहजरित्या पूर्ण आणि एकाच धावेवर फलंदाजांना सिमिट सुद्धा ठेवलं जात आहे। ही ओळख आहे या पावसाळी क्रिकेटची। जेव्हा जेव्हा मात्र आपण पावसाळी क्रिकेटचं आयोजन पाहतो तेव्हा तेव्हा एका वेगळ्या नियमावलीनुसार सादर केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे 38 सर्कलचं बंधन असतं तिथे मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये ते बंधन आपल्याला पाहायला मिळत नाही। कितीही क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेलगत तैनात करता येतात। यावेळेस पाहूयात पंचांकडे व्हाईट बॉलची मागणी केली जाते आणि पंचांनी ही मागणी सुद्धा धरून उचलली आहे। व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये। 2 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत। क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक वाईडिश लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने ड्राईव्ह केली आहे। जितेश राऊत क्षेत्ररक्षणामध्ये येतील। राऊत अकॅडमी मध्ये ऍज अ प्रोप्रायटर म्हणून ऍज अ मेन कोच म्हणून जितेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून क्रिकेटचं भवितव्य सुद्धा घडवलं जातं नवी मुंबईमधून। त्यामुळे एक चांगला अनुभव जितेश राऊतचा सुद्धा पाहायला मिळतोय। यावर्षी आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा काय भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते। चांगला फटका परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोहसिन बलोच चेंडूपर्यंत धावतात। चेंडू कलेक्ट केला जातो। थोडीशी गफलत आणि गफलतीच्या परिणामार्थ एक अतिरिक्त धाव मोजावी लागेल। 2 धावसंख्या येत आहेत। धावफलक आता जाऊन पोहोचेल 5 वर। 1 बाद 5 चेंडूंची समाप्ती। रन बॉल काहीसा धावफलकावर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील। एक डीप मध्ये वाईडिश स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोहसिन बलोच। त्यानंतर डीप मध्ये कव्हर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि एक कव्हर पॉइंटला विनोद बाबूच्या स्वरूपात क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। अशा पद्धतीने एक क्षेत्ररक्षकाची रचना आहे आणि आज स्वप्नील नाईक सुद्धा आपल्याला सिली मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतील। एक कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला स्वतःला नेमणूक केलेली आहे। पाहूयात सिली कव्हर्स मध्ये, माफ करा,
चांगला फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. गुणवत्ता असलेला फटका होता. 38 सर्कल मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. तिथे गॅप शोधली आणि कोणताही मोठा फटका न खेचता चातुर्याने निर्धाव चेंडूपेक्षा एका दुसरी धावलेली बरी असं काहीचं समीकरण मनामध्ये ठेवून, असं काहीचं उद्दिष्ट मनामध्ये ठेवून फक्त हलक्या हाताने खेळून काढून 2 धावसंख्या प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत 1-7. गोलंदाजी मार्कवर पार्थ चंदन, एक परफेक्ट ऑलराऊंडर. पहा बाहेरचं वळण प्राप्त करून देत असताना चेंडूचा आणि बॅटचा संपर्क चुकवला या गोलंदाजाने. ही कला आहे या गोलंदाजाची. काहीसा कमी रन, परंतु त्या कमी रनत मध्ये सुद्धा जो वेग आपल्या गोलंदाजीने प्राप्त करतात आणि जे वळणावर फलंदाजांना बीट करतात, अशा खेळीच्या जोरावर नाव कमवलेलं आहे नवी मुंबई क्रिकेटमध्ये या खेळाडूने. यावेळी चांगला फटका लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सरळ डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. 6 धावेचा आलेला हा षटकार मनोज चव्हाणच्या बॅट मधून आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. स्वतःला ऍडजस्ट केलं, बॅकफूट वर गेले आणि बॅकफूट वर जात असताना ती पॉवर जनरेट करून दिली या फटक्यासाठी. 6 धावेचा षटकार. यावेळी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत नजर होती मनोजची आणि चेंडूला पाहता पाहता फक्त सोडून दिलं वाईड बॉलच्या स्वरूपात. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 15 वर. उद्या खरं तर आषाढी एकादशीचा दिवस. वारकऱ्यांची आतुरता जी संपूर्ण 365 दिवस असते ती आतुरता अखेर पणाला येणार आहे. परंतु जी आतुरता इथे मात्र एक रिले कॅच झाला असता. चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट. विघ्नेश पाटील कौतुक करावं लागेल. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलत असताना काय लाजवाब प्रयत्न केला जातो. जवळजवळ 5 धावसंख्या अडवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. 5 धावसंख्या वाचवल्या गेल्यात. एकेका धावेचं मूल क्रिकेटच्या खेळाडूंना माहित आहे आणि अशातच 5 धावसंख्या अडवणे म्हणजे आपल्या संघाला जवळजवळ 2 पाऊल पुढे नेणे असं काहीचं समीकरण असेल. आता स्ट्रायकिंग एंडवर अनिकेत मात्र संघर्ष करत आहेत. अनिकेतचा संघर्ष सुरूच आहे. मनोज चव्हाणची बॅट जरी चांगला संपर्क घेत असली बॉलचा, तरी सुद्धा अनिकेतला अजूनही तो संपर्क शोधायचा आहे. बॅटची बाहेरची कडा यष्टीरक्षकांपासून थोडासा वर राहिला. काहीसा कठीण प्रयत्न होता यष्टीरक्षकांच्या माध्यमातून, परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाईल फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. 17 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. या मैदानाची सुंदरता काही वेगळीच आहे. नवी मुंबईमध्ये मोजकी मैदाने आणि या मोजक्या मैदानांमध्ये जो गावचं हे मैदान फक्त या मैदानाची सुंदरता नाही तर या मैदानावर भरवल्या जाणाऱ्या स्पर्धांनीही या मैदानाची ख्याती पसरलेली आहे. ती डे नाईट फॉर्मॅट मधील बालचंद्र स्मृती चषक असो, सुयोग स्मृती चषक असो आणि पावसाळी क्रिकेट मधील लफडा चषक असो, कोणतीही स्पर्धा असो, परंतु जो गावामध्ये प्रेक्षकांची तुडुंब भरलेली गर्दी हे समीकरण गेली वर्षानुवर्षे चालत आले आणि यावेळी सुद्धा पाहायला मिळते. लेग साइडला आपण स्टँड्स पाहू शकाल, ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट स्टँड्स पाहू शकाल. प्रेक्षकांची उत्तम सोय. पंचांचा इशारा पाहूयात. नो बॉल, का निमे ट्विस्ट. जिथे कुठे गोलंदाजी चांगली सुरू होती, जिथे कुठे कमबॅक करून देत होते पार्थ चंदन, परंतु शेवटच्या चेंडूवर काहीसा खराब चेंडू हाताळला गेलाय आणि आता फ्री हिट सुद्धा असणार आहे. त्यामुळे अनिकेतकडे एक मोठी संधी आहे आपला संघर्ष मिटवण्याची, परंतु अजूनही संधी आहे. अजूनही फ्री हिट कायम आहे. वाईड बॉल आणखीन एक हाताळला जातोय. पार्थ चंदन जर आपण पाहिलं तर जवळजवळ एका चेंडू मागे 3 अतिरिक्त धावसंख्या खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. फ्री हिटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू.
यावेळेस फटका चांगला आहे, जसा बॅट मधून निघाला तसं या फटक्यावर 6 धावेची मोहर लागली होती. अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून संघर्ष मिटवणारा आलेला आहे 6 धावेचा षटकार. या षटकाराने दुसऱ्या षटकाची समाप्ती होत असताना ऐरोली कोळीवाडा संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेलेली आहे, ती म्हणजे 26. 1-26. ग्रामीण क्रिकेटचा हा खेळ फक्त ग्रामीण स्तरावर सीमित न राहता वेगवेगळ्या स्तरावर खेळला जातो. त्यामध्ये गावात आतमधीतलं क्रिकेट असो, त्यामध्ये ग्रामीण क्रिकेट असो, व्यावसायिक क्रिकेट असो, आणि मोहन दीक्षितकडे बराचसा अनुभव आहे. चांगला फटका आउट केलेला आहे आणि काय फटका लगावला जातोय. मनोज चव्हाणच्या बॅट मधून हात बरसता मैदानामध्ये स्क्वेअर लेगला लगावलेला हा एक एक्सक्विजिट फटका मनोज चव्हाणच्या बॅट मधून आला हा षटकार. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लेंथ होती बाउन्सर लेंथ चेंडूची, परंतु गती तेवढी उपलब्ध करून दिली नव्हती. अतिरिक्त वेळ मिळाल्या कारणाने मात्र एक चांगला फटका स्वतःला ऍडजस्ट करून देत असताना बॅट स्विंग चांगली, संपर्क चांगला, दिशा चांगली, आणि दिशा चांगली असताना चेंडूची दशा मात्र खराब केली. पाठवला सीमारेषावर षटकारासाठी. षटकाराने वेगवान गतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना पोहोचेल ती म्हणजे 32 वर. 32 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. मोहन दीक्षित काहीशा दडपणात. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा बराचसा खेळ केलेला आहे, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला अनुभव मिळवलेला आहे मोहन दीक्षितने, परंतु पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. ह्या चेंडूवर सुद्धा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अनिकेत आणि मनोजची ही जोडी सुद्धा होईल यशस्वी. यशस्वीरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावेने आता 34 धावफलकावर मजल मारलेली आहे. भारत आणि इंग्लंडचा कसोटीचा सामना सुद्धा सुरू आहे आणि यामध्ये आजचा 4था दिवस. तिसऱ्याच दिवसामध्ये एक चांगली लीड भारताने प्राप्त केली होती. आतापर्यंत 343 धावसंख्येच्या आघाडीने भारत काहीसा वर चाललेला आहे. त्यामध्ये नवीन कर्णधार शुभमन गिलचं दुहेरी शतक सुद्धा आपण काल पाहिलं, परवाच्या दिवसामध्ये पाहिलं. त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये, आणि गौरवाची गोष्ट आहे कारण एक नवा कोरा संघ भारतामधून इंग्लंडला गेलेला असताना अशा पद्धतीने प्रदर्शन करणं. बॅट्समॅनच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा मोहम्मद सिराजने काल 5 मिळवलं. त्यामुळे एक चांगली बाब की भारतीय क्रिकेट अजूनही जिवंत आहे. जरी मोठमोठे प्लेयर्स रिटायर झाले असले तरी सुद्धा अजूनही भारताकडे ती क्षमता आहे बाहेर जाऊन विजय प्राप्त करण्याची. येऊयात इंटरनॅशनल क्रिकेटमधून ग्रामीण क्रिकेटमध्ये मोहन दीक्षित. फुलटॉस चेंडू फ्लिक केली जाते. स्क्वेअर लेग मध्ये आहेत क्षेत्ररक्षक, धाव घेतली, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गफलत झाली. एक धाव काढून पूर्ण, दुसरी धाव सुद्धा काढून पूर्ण, आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल फलंदाजांना. 2 धावा पूर्ण, 2 धावेने आता धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 37 वर. स्पर्धेचा सुद्धा चांगला एक उल्लेख करावा लागेल. लकडा चषक 2025 या स्पर्धेने आज नवी मुंबईचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळेस सुद्धा चांगला फटका. मोहन दीक्षित आपल्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आतापर्यंत 15,000हून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटलेला आहे. सर्वच प्रेक्षकांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्वच प्रेक्षकांसाठी पीटीसी लाईव्ह वर ही स्पर्धा मोफत पाहण्याची संधी आयोजकांनी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. अतिशय चांगलं कॅमेरावर, त्याच दरम्यान झेल घेण्याची संधी, विकेट मिळणार आहे आणि विकेट मिळालेली आहे. बराच वेळ एक चांगली पार्टनरशिप आकार घेत होती मैदानामध्ये, परंतु हा आकार पूर्णपणे मोडीत काढलेला आहे मोहन दीक्षितने.
अनिकेत साळुंखेला जावं लागेल माघारी. फलंदाज झालेत बाद. चला यापुढील सामना असेल तळवली विरुद्ध महापे. तळवली संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत ते मी विनंती करेन. साईशा 11 तळवली संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत तरी मी रुद्र 11 महापे संघाचे संघनायक आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. अवघे 7 चेंडू शिल्लक आहेत हा डाव पूर्ण होण्यासाठी. सर्वच सामन्यांची नाणेफेक आपण एक सामने अगोदर मध्यंतरामध्ये केलेली आहे त्यामुळे विनंती असेल महापे संघ आपण कोऑपरेट करावं आणि या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. 38 धावसंख्या धावफलकावर आणि दुसरा फलंदाज सुद्धा गमावलेला आहे तो म्हणजे ऐरोली कोळीवाडा संघाने. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर सोहन सूर्यवंशी. यावेळेस चांगला चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी फलंदाजासाठी. भव्य पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. एक धाव सुद्धा एका चांगल्या दिशेने वाटचाल करून देईल ती म्हणजे बोनखडे संघाला. परंतु षटकार चौकारांपासून लांब ठेवणं षटकार चौकारांपासून दूर ठेवणं एक जमेची बाब असेल बोनखडे संघासाठी. पाहूया 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती म्हणजे 39. शेवटचं षटक शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंची आता जबाबदारी सोपवलेली आहे ती म्हणजे गोलंदाज विघ्नेश पाटील या गोलंदाजावर. नव्याने अगदी वयाच्या टीनेज पासून सुरुवात केली होती क्रिकेटची आणि आजही सुद्धा अंडर 20 असणारा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये ग्रामीण स्तरावर इतक्या चांगल्या एका मोठ्या स्तरावर आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतो. ही नवी मुंबई क्रिकेटसाठी एक चांगली गोष्ट आहे. पावसाचा ओघ आपण पाहतात. फटका चांगला खेचलाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत. पंचांचा इशारा काय येईल. पंच काय होतात 2 हात वर करून सीमारेषा पार षटकार. खरं तर पावसाच्या लहरीमध्ये चेंडू सुद्धा हरवला होता त्यामुळे चेंडू कुठे चाललाय याचं वक्तव्य करणं फार कठीण होत होतं. पंचांची वाट पाहावी लागली आणि पंचांनी अखेरचा जो इशारा दिला तो लागला ऐरोली कोळीवाडा संघाच्या बाजूने षटकाराचा. 6 धावा 6 धावेनिशी आता 45 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 45 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं 52 धावसंख्या उभारली होती ती म्हणजे कोपरी संघाने 52 धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता तो म्हणजे वाशी रॉयल संघाने. परंतु आता विघ्नेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट्स. वेगवान चेंडू पायावर आदळलाय. स्किड झाला होता चेंडू. जसा पाऊस सामन्यामध्ये आला तसंच मात्र खेळपट्टी ओलीचिंब झाली आणि ओलीचिंब झाल्यानंतर जी विशेषतः या पावसाळी क्रिकेटची आहे ते वैशिष्ट्य या चेंडूवर सुद्धा आपल्याला आढळून आलं. स्किड झाला चेंडू. यावेळेस सुद्धा पाहू शकाल अतिरिक्त गती वारंवार. पावसाळी क्रिकेट म्हणजे गोलंदाजांचं क्रिकेट. गोलंदाजांना फेवर करणारं क्रिकेट. चेंडू स्किड होतो. चेंडू बाउन्स होतो आणि या सर्वच गोष्टी गोलंदाजाच्या बाजूने लागत असतात. धावसंख्या 45 वर स्थगित. यावेळेस सुद्धा एक वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परंतु लाईन खराब. जे 2 चेंडू निर्धाव हाताळले होते त्या निर्धाव चेंडूची मात्र पूर्तता ऐरोली कोळीवाडा संघाच्या बाजूने झाली आहे. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या. धावफलक आता जाऊन पोहोचते 47 वर. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही धावसंख्या बनवू शकते परंतु बोनखडे संघाला थांबवायची आहे धावसंख्या. यावेळेस चांगला फटका. पायांचा वापर केलेला पदराविद्याचा वापर परंतु झेल सोडला जातोय. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. महागात ठरतील की काय कारण मनोज चव्हाणचा झेल सोडणे फार कठीण गोष्ट असू शकते. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार बरसताना आपण पाहिले. अजूनही 2 चेंडू आहेत त्यामुळे 2 चेंडूंवर काहीही होऊ शकतं. 2 चेंडूंवर मोठा प्रहार येऊ शकतो किंवा डॉट बॉल सुद्धा येऊ शकतात. परंतु विघ्नेश पाटील म्हणत आहेत की येणार तर फक्त मीच. येणार तर फक्त गोलंदाजाच्या बाजूनेच निकाल. लेग बाईच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच धाव.
याच वर्षी जवळजवळ बोनकोडे गावामध्ये सुद्धा 3 स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या पावसाळी क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा 2 स्पर्धांचं आयोजन आणि या 3 स्पर्धांमधून खरं तर 2 स्पर्धांमध्ये सुद्धा समालोचन करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. त्याबद्दल सर्वच बोनकोडे लोण संघाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एक पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आणि एक स्वप्नील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेलेली ती स्पर्धा होती आणि एक वेगळाच अनुभव या ग्रामीण क्रिकेटचा आपल्याला बोनकोडे गावामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. एकूण 4 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 53 आणि आता 54 धावसंख्येचं आव्हान असणार आहे बोनकोडे संघासमोर. 53 धावसंख्या धावफलकावर 54 धावसंख्येचं आव्हान. चला यानंतर होणारा सामना असेल. आम्ही वारंवार सूचना देत आहोत. साईशा 11 तळवली विपक्ष रुद्र जियांश 11 महापी. तरी साईशा 11 तळवली संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी महापी संघाचे संघनायक आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन नाणेफेक पूर्ण करून घ्यावी. चला बोनकोडे संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची. कृपया सहकार्य करा कारण अजूनही आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे आपली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण सुपूर्द करावी.
54 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेली सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जितेश राऊत आणि पार्थ चंदन. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज चव्हाण. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. एक मॅरेथॉन खेळी ऐरोली कोळीवाडा संघाकडून ज्या फलंदाजाने आकारली, आता तोच मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत. राईट आर्म राऊंड विकेट्स. पहिला चेंडू वेगवान गतीचा, लाईन खराब आहे. लेग स्टंप सोडून जाणारी लाईन, पंचांचा इशारा येतो. वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल. 54 धावसंख्येमधून आलेली पहिली धाव वाईड बॉलच्या स्वरूपात आली. कोणतीही मेहनत न करता, कोणतीही मशागत न करता मोफत स्वरूपाची धाव जितेश राऊतला मिळाली. बोनकोडे संघाला मिळालेली आहे. पाहुयात 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 54 धावसंख्या गाठायची आहे. राईट आर्म विकेट. काय फटका, फ्लिक केली आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये, वाईडिश कोहलीच्या दिशेने. काय फटका, काय लाजवाब फटका. जितेश राऊत मॅन ऑन फायर, सीमारेषा पार षटकार. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. काय फटका घेतला होता. फुलवलेंचा चेंडू स्वतःला काहीच अपिश ठेवत असताना, स्वतःला अपिश पोझिशन मध्ये ठेवत असताना फ्लिक केली आणि चेंडू सरळ सरळ सीमारेषे बाहेर पाठवला. एवढी ताकद होती त्या फटक्यामध्ये, एवढी नजाकत होती त्या फटक्यामध्ये. नेहमीच असं म्हटलं जातं की एखाद्या फलंदाजामध्ये कौशल्य असतं तर दुसऱ्या फलंदाजामध्ये कलात्मकता असते. परंतु कलात्मकता आणि कौशल्य जेव्हा फलंदाजाचं एक सानिध्य जुळून येतं तेव्हा मात्र असे फटके आपल्याला मैदानामध्ये वारंवार पाहायला मिळतात. आणि यावेळेस सुद्धा तेच झालं. यावेळेस सुद्धा आपण तेच पाहिलं. क्रिकेटचा वर्षानुवर्षे झालेला विकास, क्रिकेटचा वर्षानुवर्षे चाललेली ही लढत एका वेगळ्याच दिशेमध्ये चाललेली आहे. कारण फक्त बॅट आणि बॉलचा खेळ असता की गोलंदाजाने येऊन चेंडू हाताळावेत, फलंदाजाने फक्त बॅट फिरवावी, तर काही मात्र क्रिकेटच्या या खेळाला मजा आली नसती. परंतु जसे फटके फलंदाज खेळतात, जसे चेंडू गोलंदाज हाताळतात, याच मात्र जिद्दीच्या जोरावर, याच खेळाडूंच्या खेळीच्या जोरावर क्रिकेटचा एक वेगळाच ठसा भारतीय क्रिकेट रसिकांच्या हृदयामध्ये उमटवलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करावी. अजूनही आपल्याला 2 सामने पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. काही कारणांमुळे आता हितेश कोटकर आपल्याला गोलंदाजी मार्कर पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू पूल केला. इथे मात्र संधी निर्माण झालेली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि जसं गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं, जितेश राऊत नावाची एक मोठी सफलता प्राप्त झाली ऐरोली कोळीवाडा संघाला. फलंदाज झाले बाद. नवीन फलंदाज अब्रार बलोच फलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतील. यष्टिरक्षकाची एक चांगली भूमिका साकारली होती, परंतु आता फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पावसाने आता गोलंदाजांना साथ दिली आहे. पावसाने गोलंदाजांना साथ दिली आहे. मैदानामध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या दृष्टिक्षेपात काहीसा पावसाचा अडथळा, परंतु पुन्हा एकदा पावसाची सर कमी झाली. आता फलंदाजांचं वर्चस्व दिसू शकतं आणि दिसून येताना, परंतु फटका पुन्हा एकदा फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विनायक शेन आणखीन एक झेल टिपला जातोय आणि आणखीन एका फलंदाजाला माघारी परतावलं जात आहे. बोनकोडे संघ काहीसा बॅकफुटवर जात असताना अब्रार बलोचची विकेट सुद्धा गमावलेली आहे.
चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आपल्याकडे आतापर्यंत एका तासाचा प्रकाश शिल्लक आहे, त्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. आणखी 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत मित्रांनो. हितेश कोरकर 2 विकेट्स 2 चेंडूंमध्ये मिळवले आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो 22च्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त स्वरूपाची एक मोफत धाव फलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर वरचं वळण घेत असताना जाऊन पोहोचलेली आहे 8 वर. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक एक्स्ट्रा कव्हरला एक कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे आणि कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पंच केला जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव शेवटच्या चेंडूवर मिळाली 1 धाव आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 वर. 9 धावसंख्या धावफलकावर. नऊ धावसंख्या धावफलकावर 54 धावसंख्येचा आव्हान आहे. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मीत भोईर. विघ्नेश पाटील आता काहीतरी करिश्मा दाखवण्याची गरज आहे बोनकोडे संघासाठी. मोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये सुद्धा आहे. अगदी कोणी प्रीमियर लीग साठी सर्वोत्कृष्ट जर बोली कोणावर लागली असेल तर विघ्नेश पाटीलवर लागली होती, परंतु इथे बॅटचा काहीसा वेगळाच आवाज आलाय. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि चाललाय घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धाबेसाठी. 10 धावसंख्या धावफलकावर. दुहेरी धावसंख्येमध्ये धावफलक जात असताना गोलंदाजांनी चांगलं प्रभावित केलंय. मनोज चव्हाणवर जितेश राऊतने एक प्रहार चढवत असताना षटकार जरूर मिळवला होता, परंतु त्यानंतर जसे गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्यात आलं, हितेश कोटकरची नेमणूक करण्यात आली पहिल्या षटकामध्ये आणि हितेश कोटकरने प्रभावित केलंय. 2 विकेट प्राप्त केले आपल्या संघासाठी. आता मीत भोईर अजूनपर्यंत लाईन मात्र काहीशी प्राप्त झालेली नाहीये. पहिल्या चेंडूवर एक घोषित स्वरूपाची धाव खर्च केली, त्यानंतर आता अतिरिक्त स्वरूपाची धाव खर्च करण्यात येते. जो गाव बरीच वर्षे या गावाने क्रिकेटची सेवा केली आहे, क्रिकेटला भरपूर दिलंय झू गावाने आणि क्रिकेटने सुद्धा झू गावाला भरपूर दिलंय. परंतु पाहूया आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक सफलतापूर्वक आयोजन लफडा चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतात. यतीन भोईर असतील, जितेंद्र भोईर असतील, वैभव भोईर असतील, हिमांशू पाटीलला सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, अतिशय रुचकर असं जेवण ज्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध करून देण्यात आलं आणि आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा यतीन भोईर आणि जितेंद्र भोईर यांनी कोणतीच कमतरता जाणवू दिलेली नाहीये. विजेंद्र भोईर यांनी कोणतीच कमतरता जाणवू दिलेली नाहीये. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि या स्पर्धा मात्र सर्वच नवी मुंबईचं एक केंद्रबिंदू ठरतात, आकर्षण ठरतात आणि या स्पर्धांचे काहीशी एक वेगळीच किमया नवी मुंबईच्या क्रिकेट इतिहासामध्ये गणली जाते. ही कौतुकास्पद गोष्ट आहे या गावासाठी. जवळ सामन्याकडे 3 चेंडूंची समाप्ती, 12 धावसंख्या धावफलकावर. अजून हे समीकरण काहीच लांबवलेलं आहे. मीत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स. यावेळेस अतिरिक्त ओसळीने बीट केलं फलंदाजांना. लेग बाईसच्या स्वरूपात पंचांचा इशारा आला 1 धाव. लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव.
मी पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स. यावेळी सुद्धा चांगला चेंडू क्रॅम केला होता फलंदाजांना. फटका फसलेला एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावसाठी 5 चेंडूंनी कॉल दिला. डेंजर एंडकडे धावतात आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा. एक धाव फार महत्वाची आहे आता बोनकोडे संघासाठी. मोठे फटके येत नाहीत आणि मोठ्या फटक्यांच्या अभावाअंतर्गत आता धावांनी सिंगल डबल्सने सुद्धा धावफलक चालू ठेवणं फार महत्वाचं असणार आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येथील मीत भोईर आतापर्यंत इम्प्रेस केले. एकाही मोठ्या फटक्याची मात्र सफलतापूर्वक एक्झिक्युशन फलंदाजांना करून दिलेले नाहीये मीत भोईरने. आखोडा चेंडू चांगला चेंडू आहे. सर्व यष्टिरक्षकांच्या हातामध्ये परफ्यूम डिलिव्हरी फलंदाजांसाठी. चला एक सूचना असेल प्रेक्षकांसाठी. 9990 ही आर्टिगा जर कोणत्या प्रेक्षकाची असेल तर त्यांनी ती गाडी आपली बाजूला काढायची आहे. कारण इतरही गाड्या आहेत आणि त्या गाड्या येण्या जाण्यामागे काहीसा अडथळा येतोय. त्यामुळे विनंती असेल 9990 कोणाची आर्टिगा असेल तर त्यांनी ती आर्टिगा तिथून बाजूला काढायची आहे. आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूंमागे 39 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडूंमागे फक्त 15 धावसंख्या मिळवलेल्या आहेत बोनकोडे संघाने. त्यामुळे फलंदाजीमध्ये थोडीशी कमकुवतता जाणवून आली आहे. परंतु 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची आवश्यकता म्हणजे जवळजवळ 19.50 ची सरासरी. थोडीशी कठीण आहे परंतु कठीणाचं सोपं करून दाखवणं आहे क्रिकेट. अनिश्चिततेला निश्चित करून दाखवणं आहे क्रिकेट. डॉट बॉल निर्धाव चेंडूची होती समाप्ती. मैदानाचं वारंवार वक्तव्य करावं लागेल आपल्याला. वर्णन करत असताना असं वाटतंय की मैदानामध्ये तळ साचलेला आहे पण तो तळ नाहीये तर फक्त पाण्याचा एक थोर आहे. कॅमेरामॅनला जरूर विनंती असेल की मैदानाची सुंदरता आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवावी आणि त्याच दरम्यान विघ्नेश पाटीलला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज विघ्नेश पाटील होत आहेत रनआउटच्या स्वरूपात बाद. यावेळेस मात्र सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. बोनकोडे संघाच्या उरलेल्या आशा आकांक्षा ज्या खेळाडूवर लक्ष केंद्रित केलं होतं बोनकोडे संघाने, पार्थ चंदन सुद्धा नैराश्याच्या दाट शाळेमध्ये पेव्हिलियनची वाट पकडत असताना परतत आहेत माघारी. फलंदाज झाले बाद. नवीन फलंदाज विनीत बाई. हाय बॅकलिफ्टने फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त उसळी घेतली होती या चेंडूने आणि पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू असेल वाईट बॉल. विजयापासून काहीसा दूर जरूर आहे बोनकोडे संघ परंतु जर मोठे फटके आले एखादा करिश्मा झाला मैदानामध्ये
तर काहीसं चित्र पालटू शकतं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती. 16 धावसंख्या धावफलकावर स्थगित. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक. यावेळेस चांगला फटका. विनीत दळवीने आपल्या बॅट मधून ताकद दाखवली आहे. ताकद आणि नजाकतीचं एक संमिश्र असं उदाहरण या फटक्या मागे दाखवलं आणि चेंडू पाडवला सीमारेषा पार षटकारासाठी. ताकदीने वर्चस्व गाजवलेला क्रिकेटचा हा फॉर्मॅट आहे, जिथे लेदर बॉल क्रिकेटमध्ये टायमिंगला जास्त महत्व दिलं जातं, तिथे टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये ताकदीला जास्त महत्व दिलं जातं आणि हेच महत्व आपण या फटक्यांमध्ये वारंवार पाहत आहात. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉलने तिसऱ्या षटकाची सुद्धा झाली आहे समाप्ती. आता शेवटचं षटक शिल्लक. बावीस धावसंख्या धावफलकावर, म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडू मागे आवश्यकता असेल 32 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. सूर्यकांत मडवी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पहिला चेंडू निर्धाव होतो, त्यानंतर आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनअप मध्ये काहीच अडथळा जरूर येतो, परंतु पुन्हा एकदा सज्ज. वारंवार जसा आपण धारावी संघ एकवटण्यामागे सचिन नाईक यांचा उल्लेख करत असतो, तसाच ऐरोली कोळीवाडा संघ एकवटण्यामागे सूर्यकांत मडवी बाला यांचा जरूर आपल्याला उल्लेख करावा लागेल. सर्व खेळाडूंना एकत्रित ठेवणं, संघ बांधणं, संघाच्या मात्र नैराश्यामध्ये स्वतःला सावरून संघाला सावरणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि फक्त कर्णधाराचीच नव्हे तर एका उत्तम लीडरची भूमिका सूर्यकांत मडवी बाला यांनी साकारलेली आहे ऐरोली कोळीवाडा संघासाठी. एकदा मिळाली स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. आता परशुराम साठे फलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, मिड विकेट मध्ये गॅप आहे आणि गॅप मधून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार, धावा मिळतील 4. परशु साठेच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस सुद्धा आखूड टोकाचा चेंडू, वाईड लाईनच्या अगदी बाजूने जाणारा, वाईड लाईनच्या अगदी आतून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, निर्धाव चेंडू. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक असेल. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडूने या सामन्यामध्ये ऐरोली कोळीवाडा संघ अगदी एकहाती रूपात विजय प्राप्त करत आहेत. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोनकोडे इलेव्हन दोनकोडे संघाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आपण आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवलात. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. लपडा चषक 2025चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील ब गटातील आता दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे. जियांश रुद्र 11 महापे विपक्ष साईशा 11 तळवली अशी लढत असेल. जियांश रुद्र 11 महापे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकत असताना स्वीकारलेला आहे, ते म्हणजे क्षेत्ररक्षण आणि साईशा 11 तळवली आपल्याला फलंदाजी करताना दिसतील.